हा जो तुम्ही सोलरचा कोर्स घेतला 2 दिवस, त्याबद्दल जरा तुमची माहिती द्या आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये का निवडलं आहे क्षेत्र? तुमचं क्षेत्र दुसरं असताना कृपया एकदा माहिती सांगावी. नमस्कार. माझं क्षेत्र पत्रकारिता आहे. मी गेली 35-30 वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आहे आणि सोलारचे व्यवसाय करताना माझे काही मित्र आणि माझे काही नातेवाईक यांना मी पाहिलं, पण त्याचं कुठलंही जुजबी ज्ञान माझ्याकडे नव्हतं. गेल्या 15-20 दिवसांपूर्वी सरांचा आमचा संपर्क झाला. सर सातत्याने आमच्या संपर्कामध्ये होते व्हॉट्सअपच्या माध्यमातून, पण जेव्हा सरांनी या कोर्सबद्दल पूर्ण डिटेल माहिती व्हॉट्सअपवर टाकली तर सरांना मी संपर्क केला आणि त्यांनी फोनवरून आम्हाला माहिती दिली आणि फोनवरून त्यांच्या शब्दातून जो एक विश्वास त्यांनी आम्हाला दिला की नाही तुम्ही करू शकाल, त्यासाठी मी सरांना भेटलो आणि गेले 2 दिवस सरांनी सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तब्बल 8 तासांचे 2 दिवसांचं सेशन घेतलं. आणि हे सेशन घेताना कुठेही की मी एक शिक्षक आहे आणि तुम्ही माझे विद्यार्थी आहात या भूमिकेत ते अजिबात नव्हते. मी एक तुमचा चांगला मित्र आहे आणि तुम्हाला व्यवसाय उभा करायचा आहे, त्याकरता काय करावं लागेल याचं पिन टू प्लेन पूर्ण एक्सप्लेनेशन सरांनी दिलं. म्हणजे असं कुठलंही त्यांनी गोष्ट सोडली नाही की जिथे आम्ही अडलो आहे, आम्हाला कळत नाही आहे, आम्हाला कळत नसताना आम्ही त्यांना 5-5, 6-6 वेळा विचारलं. न थकता न कंटाळता त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टींचं एक्सप्लेनेशन दिलं. त्या गोष्टींमुळे आमच्या ज्ञानात भर पडली आणि टेक्निकल गोष्टींचा तर माझा दुरान्वय संबंध नव्हता या क्षेत्राचा, पण सरांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या होत्या की त्या सगळ्या टेक्निकल गोष्टी पूर्णपणे डोक्यामध्ये फिट झाल्या. इतकं करताना पुढे प्रोक्युरमेंट कसं करायचं, पुन्हा अर्ज कसे करायचे, MSEBीकडे कसा संपर्क करायचा, पंतप्रधान योजनेकडे कसा संपर्क करायचा, या सगळ्या गोष्टींची सरांनी अत्यंत इत्यंभूत माहिती दिली. त्यामुळे हा व्यवसाय करण्याकरता आम्ही उद्युक्त झालो आणि सरांनी पण हे सांगितलं की हे करत असताना जर का कुठे काही अडलं तर पुढे सुद्धा काही ज्या क्वेरी येतील त्याकरता मी अवेलेबल आहे. इतकं मैत्रीपूर्ण वातावरण या क्लासमध्ये पहिल्यांदा मिळालं, त्यामुळे सरांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मॅडम नमस्कार. तुम्हाला कोर्स कसा वाटला? याच्या आधी तुम्ही काय करता हे सांगा आधी. गुड इव्हनिंग. मी ऋतुजा राजेश पोवळे. मी टोयो इंजिनिअरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये IT डिपार्टमेंटमध्ये आहे आणि ITचं प्रोक्युरमेंट पार्ट मी हँडल करते. हे पूर्णपणे वेगळं क्षेत्र होतं माझ्यासाठी, कारण मला टेक्निकल बॅकग्राऊंड काही नाही आहे या संदर्भामधली. पण इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी मी सरांकडून शिकले. म्हणजे व्होल्टेज काय असतं, किलोवॅट म्हणजे काय असतं, हे सगळं कुठेतरी शाळेत केव्हा तरी शिकलेलं होतं, पण ते पुन्हा नव्याने शिकायला मिळालं आणि ते आपल्याला एखादा व्यवसाय उभा करताना त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन करता येईल पुढे, हे खूप चांगल्या पद्धतीने शिकायला मिळालं. फक्त तेवढंच नाही तर बिझनेस तुम्हाला कसा उभा करता येईल, तो वाढवता कसा येईल, तुम्ही म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी कुठल्या कोर्समध्ये नाही समजावल्या सांगतात, त्या सगळ्या इथे समजावल्या गेल्या. कोटेशनसुद्धा कसं तयार करायचं हे सुद्धा इथे शिकवलं गेलं. हे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणजे फक्त टेक्निकल पार्टच नाही तर एखादा बिझनेस उभा करायचा असेल तर त्याला त्या बॅकग्राऊंडचा कोणी माणूस नसताना सुद्धा तो सुद्धा सहजपणे पुढे जाईल, विचार करेल, त्याला विचार करायला उद्युक्त होईल, अशा पद्धतीचं हे सगळं ट्रेनिंग होतं. आणि ते 2 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आम्ही खूप 200% शिकलो असं म्हणायला काही हरकत नाही. असं खूप छान ट्रेनिंग सरांनी आपल्याला इथे दिलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, हे आपले विद्यार्थी आहे. सगळ्यात आजच्या क्लासेसमध्ये बघितलं तर यंग संकल्प म्हणून आहे आणि हा जालनावरून आलेला आहे. ॲक्च्युली हा इंजिनिअरिंग करतो, बरोबर ना? इंजिनिअरिंग झालेलं आहे, पण इंजिनिअरिंग करण्यामध्ये त्याला काय रस वाटत नाही आहे. त्या 3 इडियट्स सारखं झालं त्याचं की ज्या लाईफ में कुछ करना आहे. तुला काय वाटतं याबद्दल? तर नमस्कार. मी म्हणजे माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर मी ॲक्सिडेंटली आता क्लरिकल पोस्टवर आहे सध्या एका ठिकाणी. तर मग मला काहीतरी आपल्या फील्ड पाहिजे म्हणून मी सोलारकडं बऱ्याच जवळजवळ 1-2 महिन्यापासून पाहत होतो कुठं करावं. तर मग मला एक मित्राने सांगितलं, बाबा संतोष साळगावकर सरांचं आहे म्हणे. एक मित्र आहे, त्यांनी 4-5 महिन्यापूर्वी केलेलं आहे सरांचं कोर्स. तर तो म्हणे एकदम परफेक्ट शिकवतात सुरूपासून ते शेवटपर्यंत. तर मग त्याच्यामुळं मी जॉईन केलं बाबा त्याच्या सांगण्यावरती. तर एकदम भारी शिकवलेलं आहे सरांनी.
आणि म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट झिरोपासून म्हणजे मला आता दुसरीकडे कुठं जायची गरज नाही, मी माझं स्वतःचा चालू करू शकतो. ठीक आहे, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आज आपल्याकडे यशवंत जी आलेले आहेत आणि हे सिंदूरवरून आलेले आहेत. बघा, तुम्ही एक सोलरचा जर तुम्हाला कोर्स करायचा आहे तर काय पॅशन लागते आणि त्यांना म्हणजे एवढा त्यामध्ये त्यांना एक आवड आहे ना, त्यामुळे तिथे आले. साहेब, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं? आम्ही ॲक्च्युली सोलार वॉटर हीटरमध्ये काम करतो आणि वॉटर हीटरचं काम करत असताना असं वाटायला की रूफटॉपमध्ये सुद्धा काम करावं आणि थोडासा अनुभव असताना असं वाटायला की काहीतरी आपल्याला कमी आहे आपल्यामध्ये आणि आपल्याला ते शिकायचं आहे. आणि त्या उद्देशाने आम्ही साळगावकर सरांशी संपर्क केला आणि आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षाहून मॅडमने सांगितलं म्हणजे 200%पेक्षा जास्त आम्हाला इथं ज्ञान दिलं. आणि म्हणजे बारीक बारीक गोष्टी म्हणजे सोलार रूफटॉपमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कुठेही म्हणजे तुम्हाला यूट्यूबला कुठेही त्या शिकवल्या जात नाही त्या, किंवा तुम्ही चुकीचं शिकू शकता मार्गदर्शन तसं घेत असाल तर. पण ह्या ऑफलाईन कोर्समध्ये तुम्हाला इत्यंभूत माहिती मिळते आणि ज्या काही गोष्टी आपल्याला माहितीसुद्धा नसतात किंवा त्याची अपेक्षासुद्धा केली नसते अशा काही बऱ्याच मौल्यवान गोष्टी आम्हाला सरांनी आपल्या या कार्यकालामध्ये प्रशिक्षणामध्ये आम्हाला शिकवल्या आहेत. आणि सरांनी असंच मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही करावं आणि महाराष्ट्रातील युवकांनासुद्धा करावं आणि एक असं सोलारमध्ये महाराष्ट्राचं नाव अग्रभागी राहावं एवढं सांगून सरांनासुद्धा शुभेच्छा देतो. माझ्यासोबत प्रशिक्षणार्थी जे सहभागी झाले आहेत त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही जो सोलरचं तुम्ही वॉटर हीटर करता, तुम्हाला ते करताना खूप जण विचारलं असणार आहे की बाबा तू सोलर करतोस काय, हो. मग त्याला तुमचे प्रश्न काय होते? नाही, नक्कीच. आणि काय असतं ज्यावेळी तुम्ही एखादं काम सुरू करता त्यावेळी तुम्हाला प्राथमिक नव्हे तर त्याच्यातले सखोल माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. म्हणून आम्ही गेले बरीच वर्ष प्रयत्न करत असूनही आम्ही सुरू केलं नव्हतं, कारण आम्हाला तेवढं ज्ञान देणारा शिक्षकसुद्धा तुम्हाला मिळणं खूप गरजेचं असतं. आणि साळगावकर सरांच्या रूपाने आम्हाला ते मार्गदर्शक आम्हाला लावला आणि त्याचा आम्हाला नक्कीच पुढे फायदा होणार आहे. आणि जर आमच्यासारखे युवा जर घडले तर त्याचं समाधान सरांनासुद्धा मिळणार आहे आणि सर्वांना आम्हालासुद्धा मिळणार आहे. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा बघायला गेला तर पर्यटनचा जिल्हा आहे. त्यात तुम्हाला भरपूर स्कोप आहे. तुम्ही जर बीच साईडला फिरला तिथे जे आपले MTDCचे होमस्टे आहे तुम्ही त्यांना पकडा, तुम्हाला ते गिराईक चांगले मिळतील. त्यांना समजून सांगा. फक्त हा व्यवसाय करताना एक लक्षात ठेवायचं, कुठेही तुम्ही जास्त प्रॉफिट मार्जिन करू नका. तुम्हाला जर लॉंग टर्म जायचं असेल ना तर तुम्ही बेसिक कस्टमर कमवा आधी. हे तुम्हाला माझं प्रांजळ सांगणं आहे, कारण की मी या क्षेत्रामध्ये आहे म्हणून तुम्हाला सदिच्छा. आता हे मोहन आहेत बघा. मोहन आता मगाशी बघितले ते त्यांचे जे बंधू होते, हे मोठे बंधू आहेत, ते छोटे बंधू. म्हणून साहेब तुम्हाला कसं वाटलं सोलर म्हणजे हे तुम्हाला आता तुम्ही एकच क्षेत्रात काम करता भाऊ दोघे, तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज होतं, पण तुम्हाला आता हा कोर्स करून तुम्हाला काय वाटलं? तुमच्या काय त्रुटी तुमच्यात दुर्लक्ष झाल्या का, त्या आल्या का नजरेमध्ये? आम्ही कोकणात काम केल्यामुळे कोकणात जशी जास्त माहिती नसते. म्हणजे सोलर वॉटर हीटर माहिती होतं लोकांना की गरम पाण्याचं सगळं त्याच्यामध्ये वागतं. पण आता नवीन PM लॉन्च केलं PM सूर्यघर म्हणून. मग त्याच्यामध्ये कसं बिल जास्त येतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचा दर हा सगळ्यात जास्त असतो आणि त्याच्यावर सहसा कोण बोलत नाही. म्हणजे हाय तर म्हणजे काय बिल येईल तेवढं भरावं लागतं. म्हणजे किती पण होते, 5,000 होते, 10,000 होते, त्याची तुम्हाला कमिटी होत नाही. कुठं मोर्चा निघत नाही, काय निघत नाही. आपलं बिल आपलं स्वतःलाच पे करावं लागतं. तर त्याच्यामध्ये एक पर्याय मस्तपैकी आपल्या प्रधानमंत्र्यांनी काढलेला आहे. आपल्या माननीय मोदी साहेबांनी जो चांगली स्कीम काढलेली आहे ती तुम्हाला सबसिडी मिळते आणि तुम्ही तो लॉन्च केला की तुमचं ॲटोमॅटिक बिल 0पर्यंत येऊ शकतं. फक्त त्याला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे. फक्त आपल्या ग्रामीण भागामध्ये कसं होतं, वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, ती पूर्तता करण्यासाठी थोडी कसरत करावी. तरीसुद्धा लॉंगचा विचार केला म्हणजे 15-20 वर्ष लाईफ आहे त्याला, वॉरंटी 20 वर्षाची गॅरंटी आहे, त्याला ॲग्रीमेंट होतं. हे सर्व ज्यावेळी आपण कस्टमरला पटवून देतो त्यावेळी लक्षात येतं की मला बाबा किंवा 2,20,000 खर्च केला किंवा 2 लाख रुपये खर्च केला, मग ते आपला जो खर्च आहे तो 5 वर्षात आपला निघून जातो आणि वरचे 15 वर्ष आपल्याला फुकटच वापरायचं आहे. 20 वर्ष फुकटच वापरायचं. म्हणजे
तो ग्राहक तिथे एवढं सांगितलं की तो अरे मला इन्व्हेस्ट करायचं आहे, मी बँकेमध्ये 1 लाख ठेवले तर मला किती मिळणार 700 रुपये, 2 लाख ठेवले तर 1400 रुपये मिळणार, वार्षिक 1400 रुपये मिळणार. ते 1400 रुपये आपण बिलामध्ये रूपांतर केलं तर भागत नाही. आपलं बिल किती येतं 2000 रुपये येतं, म्हणजे 400 रुपये आपण वर्षाला म्हणजे महिन्याला ते एक्स्ट्रा घालतो व्याजाच्या दुप्पट. मग तेच जे पैसे आपण इन्व्हेस्ट केले तिकडे सोलरमध्ये तर आपलं 3 वर्षात किंवा 4 वर्षात तुमचे 2 लाख रुपये फिटतात आणि तेवढ्याच पैशात तुम्हाला 20 वर्ष काहीच बघायचंच नाही. म्हणजे ही आपल्या पंतप्रधानांची मोठी देणगी आहे आपल्याला दिली थोडक्यात. व त्याचा सगळ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा असं मी आज तुमच्या मार्फत सगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. त्यामुळे काय होईल, एक तर आमचा पण व्यवसाय वाढेल, आम्हाला पण कस्टमर मिळतील आणि थोडक्यात कस्टमरचा पण फायदा होईल अशा प्रकारे. आणि आम्हाला ही माहिती आम्हाला कुठेच मिळाली, भरपूर शोधलं. म्हणजे कसं मालवणीत म्हणतात की पूर्ण माहिती नाही तर आपण त्याच्यात जावचं नसतं. म्हणजे गुजरातीमध्ये म्हण आहे, ज्यानं काम तेच करे बीजे करता गोदात आहे. मग आपल्याला जर का योग आहे ना तर आपल्याला किती माहिती होईल. म्हणजे आपल्याला जर पूर्ण यायला पाहिजे ते सगळं गोष्टी तर त्याची डिटेल म्हणजे ते पॅनल म्हणजे काय, पॅनल किती वॅटचं असतं, किती वॅटला किती वॅटचा इन्व्हर्टर पाहिजे, तो इन्व्हर्टर कशा कुठल्या कंपनीचा आहे घ्यायचा, त्याची सर्व्हिस कशी पाहिजे, हे जर ज्ञान आपल्याला नसेल तर त्या क्षेत्रात जाऊन काय फायदा नसतो. ऑपरेटरला तसं नसतं. ऑपरेटर एकदा बसवला की ते आपलं काम करतच राहतं, त्याला म्हणजे हे काय नसतं, मेंटेनन्स जास्त नसतं. पण इथे तसं नाही. तुमचं ते गणित चुकलं, तुम्ही इन्व्हर्टर एक वापरला, पॅनल वेगळी वापरली तर तुम्हाला ते जुळत नाही. मग ते सखोल ज्ञान आम्हाला सरांनी, मला वाटतं इथे कुठेच भेटणार तुम्हाला, ते सरांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि ते ज्ञान आम्हाला आमच्या व्यवसायात म्हणा किंवा आम्ही शेजाऱ्यांना किंवा आमच्या गावातील लोकांना, जिल्ह्यातील लोकांना ते पटवून देऊ आणि आमचा व्यवसाय सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चालू ठेवू आणि त्याच्या प्रगतीपुढे एवढा आम्हाला विश्वास प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. मोहननी बऱ्यापैकीच अनुभव सांगितला आहे आणि एक व्यवसाय कसा असतो हे लक्ष ठेवायचं. त्याचं नियोजन बघा, जे तुम्ही बँकेत पैसे टाकता म्हणजे अकाउंटिंग बाबतीत. धन्यवाद तुमचा. थँक्यू.